वळूयात पुढल्या बातमीकडे। एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर काल रात्रीपासूनच या पुलाच्या पाडकाम सुरू होणार होतं। मात्र या पाडकामाला आता स्थानिकांनी विरोध केला। इथल्या रहिवाशांचं पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पूल पाडू देणार नाही असा पवित्रा इथल्या नागरिकांनी घेतलाय। याच ठिकाणी नागरिकांचं पुनर्वसन करावं अशी त्यांची मागणी आहे। नेमका हा संघर्ष का होतोय आणि स्थानिकांच्या मागण्या काय आहेत याबाबत इथल्या स्थानिक नागरिकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। MMRDA तर्फे प्रभादेवी येथील उड्डाण पूल आहे तो पाडण्याचं काम हाती घेण्यात येणार होतं। मात्र स्थानिक इमारती ज्या या उड्डाण पुलाच्या पाडकामामध्ये बाधित होणार आहे तिथल्या रहिवाशांनी या पाडकामाला हरकत घेतलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे सध्याचा जो मार्केट रेट आहे आमच्या घराचा तो न देता अर्ध्या किमतीमध्ये आम्हाला घरं खाली करण्यास सांगण्यात येत आहेत आणि म्हणून घराच्या बदल्यात घर याच ठिकाणी द्यावं अशी मागणी करण्यात येत आहेत। काही महिला या ठिकाणी आहेत स्थायिक, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगाल, तुम्ही पाडकामाला विरोध करताय, नेमकी तुमची मागणी काय? आम्हाला इकडेच घरं पाहिजे किंवा आम्हाला योग्य मोबदला पाहिजे। कोणत्याही नोटीस देऊन आम्हाला विश्वासात त्यांनी घेतलेलंच नाही। नोटिस पण ती लोक खाली बिल्डिंगच्या खाली लावून गेलेत। जो ब्रिज का जो पिलर आ रहा है ना, तो हमारे बिल्डिंग के जस्ट बाजू में है। अगर वो पिलर के लिए अंदर वो लोग खोद काम करेंगे तो हमारा बिल्डिंग तो 150 साल पुराना है, तो हमारा बिल्डिंग तो अपने आप ही गिरेगा ना। तो हमारा क्या, और हमारे बिल्डिंग के ऊपर से वो लोग ब्रिज ले रहे बोल रहे, ऐसा बोलते हैं क्या ऊपर से, तो फिर हमारा कैसे बिल्डिंग बनेगा? प्रूफ चाहिए कि हम तुम्हारे को परेशानी होने नहीं देंगे। हमको हमारा उधर ही चाहिए जो हमारा है। हमारे सब हिल जाएगा तो हमको बोलेंगे निकलो तुम्हारा नको, खोटी आश्वासन नको आम्हाला। आता जे काही आहे ते आम्हाला लिखित स्वरूपी द्या। या ठिकाणी जर घराच्या बदल्यात घर मिळालं तर या प्रकल्पाला कुणी विरोध करणार नाही। त्यामुळे आता स्थानिक प्रशासनचे अधिकारी आहेत ते नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अन्यथा स्थानिकांविरोधातला प्रशासनाचा संघर्ष आहे हा अधिक वाढताना पाहायला मिळू शकतो। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन ननावरे, परळ, मुंबई। पाटणकरांचा फोन आला सीएम साहेबांचे PI आणि त्यांनी मला सांगितले आहे की सोमवारी मीटिंग आहे आणि सोमवारी काय तो आपण निर्णय घेऊ असं सांगितलं। मी ते जनतेला सांगितलं, माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की सोमवारी आपण काय निर्णय होतो ते बघू, तोपर्यंत इथे काही काम करू नका असं मी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।